जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. काल रेकॉर्डिंग नाही झालं का तुम्ही म्हणताय? हा, झालं नाही. काय झालं पण सुरू झालं ते, पण नंतर सापडलं नाही जरा मला. अच्छा. तरी एरर झाली इथून. हा हा. नाही ते कधी कधी काय होतं, बंद हम्म. करताना ते रेकॉर्डिंग सेव्ह करावं लागतं, नाही तर मग चाललं जातं. असं होतं. हा, ते सडनली बंद झालं ना ते. मग नंतर हा सापडलं हा. नाही मला कुठून. अच्छा. ठीक आहे, कुठपर्यंत आलात तुम्ही तसे? आम्ही आलो 11 पर्यंत तसे. पण काही काही आता असं कम्फर्टेबल नाही वाटलं काही ठिकाणी. कु- कुठलं कुठलं मग सांगा तुम्ही, तसं मग आपण पटपट ते घेऊन पुढे जाऊया. पण हम्म? हो. लघुताम्नितः 7व्या ह्याच्यामध्ये. ओके. तोपर्यंत काही अडचण नाही ना आधीच्या श्लोकांपर्यंत? नाही म्हणजे हा, 6व्या मध्ये काही प्रॉब्लेम नाही आला. 7व्या मध्ये लघुताम नितः म्हणजे तर आपण ती अडचणी विना असं आता काढलं होतं. पण ते कसं लघुता म्हणजे असं वाटतं की काहीतरी छोटस. नि नितः नितः म्हणजे काय हा, झालं नेमकं कळत काय. नाहीये. हा हा. तत् नियोगे ते नेमलेले, हा ते नेमलेले योग्य असे हनुमानाने केलेले कृत्य, हा आत्मा, हम्म स्वतःहून लघुताम नच नीतः. ठीक आहे. म्हणजे काय हे असं कमीपणा येऊ न देता असं काही अर्थ आहे का त्याचा काय? अडचणीत न न हा, आणता तसं असं आहे आपण ना. काढला अर्थ तो. सरांनी सांगितलं होतं ते, हम्म सरांनी मागच्या वेळेस सांगितलं हो, होतं मागच्या पण. वेळातच होतं बरोबर. काय अडचण नाही. हम्म. हम्म, हम्म. पण नितहाचा नेमका अर्थ कळला नाही म्हणून मग आत्मा विचारायचं लघुताम, होतं. आत्मा लघुताम न नीतः च, असं याचा अर्थ होईल. हम्म स्वतःला, हम्म, हम्म. आत्मा लघुताम हम्म. स्वतःला. मन- आत्मा हा कुठला धातू विभक्ती आहे ही? आत्मा. आत्मा आत्मा प्रथमच येईल म्हटलं. तर आणि प्रथम आता आहे. अं, अच्छा, आत्मन. ओरिजिन काय नाही. आत्मा नाही, मूळ धातू आत्मा नाही. हम्म. हा, मूळ धातू नाही शब्द. हा, आत्मांचा प्रथमा आत्मा होते. आत्मा आत्मानो आत्मान असं. ठीक आहे. मागच्या वेळेस स्वतःहून असा अर्थ सांगितला होता सर तुम्ही. हा, स्वतःहून लघुताम न हो. नीता. नीत हा निनयतीच हा, धातू हा, साधित नेणे आहे. असं. हा, हम्म. आत्मा न नीता, आत्मा लघुताम न नीता म्हणजे स्वतःला छोटेपणाकडे न नेता असं. हा, कमीपणा किंवा खोटेपणा हम्म, म्हणून असं. असं पाहिजे इथं. हा म्हणजे हम्म. स्वतःला म्हणजे कमी पण छोटेपणाकडे, कमीपणाकडे किंवा लहान लहान छोटेपणाकडे न नेता असं. हा, असं याचा अर्थ होईल तसा. हं? असाच पाहिजे तो शब्द. त्याने स्वतःहून, हम्म. त्याने स्वतःला कमीपणा न घेता, हं? हम्म. स्वतः, हं, छोटे न होता, लहान न होता. हा, हम्म. लहान न होता किंवा कृतः, हा, केले व सुग्रीवाला पण संतुष्ट केले असंच होईल अर्थ. हं? असं बरं, आता होय. बरोबर. हा. मग ते काल मोरेश्वरजी म्हणत होते ते बरोबर होता अर्थ, हो की नाही? ते बरोबर आहे. ते हो ते हो. असं म्हणत होते बघा, स्वतःला कमीपणा किंवा हम्म. असं म्हणत होते त्यावेळेस आपण हं. बरं. त्यांचं बरोबर होतं म्हणजे. हम्म. ठीक आहे. हम्म. पुढचा 8व्या श्लोकात काही अडचण आहे का? 8मध्ये नाही, 9व्या मध्ये थोडस वाटतं की ते हा. पहिलं होतं की हा 9वा जे आहे तो कोण म्हणताय नेमकं. इदम तू मम दीनस्य मनोभूय. राम म्हणतात की आणि मला प्रिया कोण म्हणतात. ख्यातून ते.
या कार्टूनचं काय नेमकं अर्थ? त्याची हम्म. म्हणजे आठव्यातला विग्रह परिरक्षी विग्रह कसा प्रिय आख्यातुः असं घेतलं आपण, मग ते पुढं ख्यातुः आणि न असं आहे का ते? न प्रियम किंवा न सदृशम. इदं तु मम दीनस्य मनोभूय प्रकर्षति यद इह अस्य प्रियाख्यातुः तुहू आणि न. न कुर्मी हा न कुर्मी सदृशम प्रियम. याचा अर्थ असा की जेव्हा रामाला आता खूप आनंद तर झाले, आनंद म्हणजे एका दृष्टीने की सीतेचं, म्हणजे जसं आपण एखादा आपला कोणीतरी म्हणजे कल्पना करा की आपला कोणी प्रिय व्यक्ती हरवते आणि तिचा पत्ता लागतो की ती अमुक एक जागी आहे, तर रामाला हम्म, आतापर्यंत तेच माहिती नव्हतं नक्की सीता आहे कुठे. हम्म, बरोबर. म्हणून तर ते सगळीकडे वानर लोक चारही दिशांना जातात. बरोबर. बरोबर. हा. आणि मग हनुमान येऊन जेव्हा सांगतो की मी गेलो तिला भेटलो, हम्म तिने तुला असा असा निरोप दिलाय वगैरे वगैरे सगळं सांगतो, आणि मग त्याचं रावणाशी पण संभाषण झालं ते पण सांगतो वगैरे वगैरे. तर रामाला म्हणजे सुटकेचा तो निश्वास ठेवतो की चला एक प्रगती झाली, म्हणजे हे खूप आनंद आहे. पण सध्या राम जो असतो, राम स्वतः एवढा दुःखी असतो आणि त्याच्याकडे अधिकार काहीच नसतो, सैन्य नसतं काही. म्हणजे उद्या जर तो जर राजा असता तर लगेच त्याने काहीतरी बक्षीस वगैरे दिलं असतं हनुमानाला. बरोबर. तर राम इथं म्हणतोय की तू मला एवढं प्रिय सांगितलं, प्रिया आख्यातुः अस्य सदृशम प्रिय कुर्मी न यत. तर मी म्हणजे अ, मी तुझं काही प्रिय करू शकत नाहीये ना, तू मला इतकं छान बातमी दिली, पण मी तुझं काहीच प्रिय करू शकत नाहीये. जसं पूर्वी राजे लोकांना कोणी चांगली बातमी दिली की त्याला लगेच ते सोन्याचा हार द्यायचे वगैरे वगैरे, हो, तर गळ्यातला हार काढून घे. गळ्यातला हार द्यायचे वगैरे. तर तसं राम राम त्याला काहीच प्रिय करू शकत नाहीये, म्हणजे तो फक्त थँक्यू म्हणू शकतो, बाकी काही नाही असं. हम्म, तर त्या अर्थाने राम म्हणतोय की मी तुझ्याकरता प्रिय काहीच करू शकत नाही, एवढं एवढं तू माझ्याकरता जीवाची बाजी लावून गेलास, सगळं माहिती आणलीस आणि सगळं. तर मग आता आणि मला इदम दीनस्य म्हणजे इदम दीनस्य म्हणजे ह्या दीनतेचे माझं मन हम्म म्हणजे असं दीनस्य मम म्हणजे असं माझं दीन मन म्हणजे माझ्यासारख्या दीनाचे मन भूय प्रकर्षती म्हणजे अं, ओढल्या जात आहे अजून असं. हम्म, जमिनीवर ओढल्या जात आहे म्हणजे अजून खाली जात आहे असं. हम्म, या अर्थाने. हम्म. तर याचा अर्थ तोच आहे, म्हणजे प्रियाख्यातम म्हणजे ख्यातु म्हणजे एवढं चांगल्या सांगणाराचं, हा इतकी चांगली गोष्ट सांगितलीस तू, पण तुला मी काहीच प्रिय करू शकत नाही. हा. हम्म. प्रियम कुर्मी न यत असं. हम्म. हो. ठीक आहे. आता पुढचं. दहाव्यामध्ये हम्म मया कालमिमम नंतर सर्वस्वभूत म्हणजे काय नेमकं? मया कालमिमम म्हणजे ही वेळ माझ्यापाशी आणून दिली तू, असं नाही नाही, प्राप्त मया वेळ. माझ्याकडून. हम्म, हम्म, म्हणजे माझ्याकडूनच आहे. हा. माया आणि दत्त हा, कारण ते करता तृतीय येते. इमम हम्म, कालम प्राप्य महात्मनः. हा. म्हणजे ही वेळ म्हणजे अशी इतकी चांगली म्हणजे वेळ म्हणजे प्रगती असं म्हणता येईल. हा. महात्मनः म्हणजे त्या महान हम्म, हनुमानाला. या सगळ्या षष्टी हम्म, हा. त्या महान हनुमानाला. हा. हम्म, एषः सर्वस्वभूतः परिष्वंगः म्हणजे हम्म. हे दृढ आलिंगन हे सर्वस्वभूत म्हणजे अच्छा. आता बाकी तर मी काही देऊ शकत नाही, हा पण हा तुला हा. मी गाढ आलिंगनच देऊ शकतो. म्हणजे तुला पारितोषिक हेच आहे की मी तुला एक छान हम्म, मिठी मारू शकतो असं. तर म्हणून मी तुला ही एक छान मिठी मारतोय असं, आलिंगन देतोय. या पलीकडे याच्याहून माझ्याकडे देण्यासारखं बाकी काहीच नाही असं राम म्हणतोय असं. म्हणजे सर्वस्व अर्पण केल्यासारखं हा. असं म्हणून सर्वस्व भूत. सर्वस्वभूता म्हणजे काय की जसं आपण म्हणतो ना की ब्लँक चेक किंवा असं, किंवा मी माझं तुला हम्म, सर्वस्व हा दिलं हा मी. हा
असं म्हणजे अगदी पूर्ण सगळं हा हा सगळं आता आलिंगन दिलं म्हणजे काय की मी न तू आता एक झालो असं. तर हा त्या याने मी माझं सर्वस्व मी तुला दिलेलं आहे असं, त्या अर्थाने मी तुला आलिंगन देतो असं. म्हणजे नुसतं आलिंगन म्हणजे आपलं नुसतं आपलं शेक हँड केलं हम्म असं नाही आपलं. तर मी हम्म. तुला माझं हम्म सगळं हृदयच अर्पण, पूर्ण तुला अर्पण तुला अगदी सर्व समर्पण समर्पण समर केलं. हा हम्म. सर्वस्व तुला देतोय. सर्वस्व भूता म्हणजे हम्म. हम्म माझं सर्वस्वाचं हम्म प्रतीक असलेलं असं आलिंगन मी तुला देतोय असं. हम्म असं. हम्म. हं? हम्म. ठीक आहे. हा 11व्यामध्ये दत्त हा म्हणजे काय? दत्तशास्त्र. दत्त दत्त म्हणजे नाही. दत्त हा म्हणजे मया दत्ता म्हणजे मी दिले. दिलं. अच्छा. मी दत्ताच अस्तु. द द हा दा ददातीचं धातू साधित आहे. हा कर्मणी भूतकाळ वाचक धातू साधित दत्त हा. कोणीतरी मागे तुमच्याच वर्गात विचारलं होतं का प्रसादने हम्म. की कोणीतरी दत्त हा म्हणजे काय. तर दत्त हा हम्म. शब्द कसा आला. हम्म. दत्त हा ऍक्च्युली हे कोणाचं असं देवाचं नाव दत्त हा कसं काय झालं. तर हम्म. दत्त हा म्हणजे काय तर दत्त हा म्हणजे दिले, जो सर्वस्व देतो तो हम्म दत्त. तर दत्त म्हणजे हम्म. दत्तालाच दत्त नाव काय, बाकी कुठल्या देवतेला दत्त हे नाव का नाही. हम्म. तर त्याचं हम्म कारण असं आहे की गुरु जो असतो ना तो शिष्याला सगळं काही देत असतो. जो सद्गुरू असतात ते शिष्याला सगळं काही देत असतात. बरोबर, सर्वस्व देत असतात. आणि थोडासा वेगळा विषय हा, पण हम्म अध्यात्मामध्ये गुरु आणि देवता, ते देवता किंवा परमेश्वर म्हणजे ईश्वर म्हणा, हा देव देवता ईश्वर यांची तुलना केलेली आहे. की देव काय देऊ शकतो आपल्याला. विष्णू जरी आपल्याला प्रसन्न झाला तरी विष्णू आपल्याला वर देईल, आयुष्य देईल, संपत्ती देईल, अजून काय काय देईल, राज्य देईल वगैरे वगैरे. पण या पलीकडे काय, त्याच्यानंतर काय. पण गुरु जो असतो ना तो गुरु योग्य शिष्याला गुरुत्व प्रदान करतो. समजलं हम्म हम्म. की जे प्रत्यक्ष विष्णू आपल्याला विष्णू करू शकतो का नाही, शंकर आपल्याला शंकर करू शकतो का नाही. तर हे गुरुचाच हा विशेष आहे की तो दत्त म्हणजे दत्त देण्याची परिसीमा जी आहे ते फक्त गुरुमध्येच आहे. पराकाष्ठा ज्याला हम्म. म्हणता येईल. म्हणून हा हा, म्हणून म्हणून त्या दत्तगुरु असं म्हणतात. म्हणून दत्तगुरु दत्तगुरु हम्म. म्हणतात किंवा दत्त म्हणतात. कारण गुरु जे देतो ना हम्म. म्हणजे आणि अक्षरशः दत्तगुरु. असंच होतं गुरु परंपरांमध्ये की गुरु हे आपलं सर्वस्व म्हणजे आपलं ज्याला शक्ती संक्रमित करण्याची जी हम्म. आज्ञा हम्म. संक्रमण म्हणतात त्याला. तर आज्ञा हम्म. संक्रमण शक्ती योग्य शिष्याला तो देतो की त्याला जे मिळालेलं असतं ते सगळं तो आपल्या शिष्याला देतो की जेणेकरून तो शिष्य सुद्धा ती परंपरा म्हणजे पुढे अजून कोणाला तरी देऊ शकेल असं. हा, तर हे परमेश्वर विष्णू समोरच्याला विष्णू करू शकत नाही किंवा शंकर शंकर करू शकत नाही दुसऱ्याला असं. त्यामुळे त्या दृष्टीने दत्त म्हणजे देण्याची पराकाष्ठा म्हणून दत्त असं त्याचं नाव आहे असं. तर मूळ मूळ दत्त हा शब्द म्हणजे त्याचा अर्थ खूप साधा आहे. दत्त म्हणजे दिले, सर्वस्व दिले असं. इथं आपण जसं बघितलं ना सर्वस्व भूता दत्ता तसं हे. हम्म. हा, तर गुरु हा सर्वस्व भूता दत्त असाच असतो असं. ठीक आहे. हम्म. 11व्यामध्ये प्रीती हृष्टांगो. हम्म. प्रीती हृष्टा म्हणजे प्रीती प्रेम आणि हृष्ट आनंद. हे हम्म. अंगो म्हणजे कसं त्यात रोमांचित असा घेतला अर्थ ना, ते हा तिन्हीचं मिळून हा प्रीतिहृष्टांग रामा म्हणजे सर्वांगम. प्रीतिहृष्टांग हे त्याचं विशेषण आहे रामाचं. हम्म. राम कसा आहे आता तो म्हणजे प्रेमाने अगदी तो त्याचं अंग हृष्ट म्हणजे त्याला आपण यो न हृष्यती न द्वेष्टी आपण म्हणतो ना गीतेमध्ये, हम्म. न शोचती न कांक्षती. तर हा हृष्यती म्हणजे काय की जो हर्षित होत नाही तो हृष्ट. हर्षल. हा, तर हृष्ट म्हणजे काय हर्षित झालेला तो हृष्ट धातू साधित आहे. बरोबर. हा, हम्म. हर्ष हर्ष धातूचं हा ऋष सॉरी हर्ष नाही ऋष धातूचं धातू साधित हृष्टहा असं आहे. ज्याच्यापासूनच हर्ष म्हणजे हर्ष हा शब्द त्याच्यापासूनच आलेला आहे. तर हृष्यती. तर यो न हृष्यती आपण म्हणतो ना की जो
अति आनंदितही होत नाही, उचंबळून. तर इथं प्रीती हृष्टांग हा म्हणजे काय, ज्याला म्हणतो आनंदाने उचंबळून आलेलं, सर्व अंग त्याचं आनंदाने प्रेमाने उचंबळून आलेला आहे. हा, असा तो राम. हा, असं असा राम असं म्हणून, हा, कृतात्मानं कृतकार्यम उपागतम तम. उपागत म्हणजे जवळ आलेल्या त्या हनुमंताला, हनुमंतम परिशस्वज. परिशस्वज म्हणजे परी म्हणजे पूर्ण असं, ज्याला म्हणतात मिठी पूर्ण अशी, त्याला म्हणतात परिशस्वज. तर आलिंगन देता झाला. हम्म. इथे याचं परिसस्वजाचा अर्थ हे दिलेलं आहे. हा, स्वंश धातू आहे सस्वजे, तर त्याचं हा, परी म्हणजे नुसतं जवळ घेणे म्हणजे सस्वजे, पण परिसस्वज म्हणजे असं पूर्ण दोन्ही हाताने घट्ट मिठी, त्याला म्हणतात परिसस्वज. ते श परी हा धातू आल्यामुळे आणि त्यात र असल्यामुळे स चा श झाला. हम्म, असं. ठीक आहे. आता पुढचा 12वा श्लोक बघूया आपण. ध्यात्वा पुनरुवाचेदम वचनम रघुसत्तमः हरिणामीश्वरस्यैव सुग्रीवस्य उपशृण्वतः. हम्म, हम्म. तर आता पुन्हा याचा कर्ता जो आहे तो रघुसत्तम हा म्हणजे राम हाच आहे. हा, नेहमी जसं मी तुम्हाला सांगतो ना, आधी कर्ता बघायचा, प्रथमेत कुठला धातू आहे, तो कर्ता. तर तो कोण आहे, रघुसत्तम हा. तर रघुसत्तम हा ध्यात्वा, हा, पुन्हा उवाच इदम वचनम उवाच. काय की, हा, आता हरी, हरी तुम्हाला मी मागे सांगितलं ना, हरी, हरी म्हणजे कोण, हरी वानरांनाही हरीच म्हणतात. हा. तर हरिनाम म्हणजे वानरांचा, ईश्वर म्हणजे स्वामी. हा, वानरांच्या स्वामी सुग्रीवस्य उपशृण्वतः. उपशृण्वतः म्हणजे जवळ, शृण्वतः म्हणजे ऐकत असताना. हा, उपशृण्वतः म्हणजे जवळ, जवळ असून तो ऐकत होता ना, जवळ बसून ऐकत होता, म्हणून त्याला पुन्हा इदम वचनम उवाच, पुन्हा असं वचन म्हणता झाला, किंवा असं म्हणता झाला. हम्म. रघुसत्तमा म्हणजे रघुकुलातला उत्तम पुरुष, तो रघुसत्तमा असा. हम्म. पुढचा श्लोक 13वा. हा समजलाय ना. हो, यात काही अडचण नाही. बाकी कोणी बोलत नाहीये दिलीपजींशिवाय. आहेत 12 जण हो, आहेत पण. समजलं. हा, ठीक आहे. समजलं. हम्म. मला मला आहे शंका हा, मागच्याच ते जे म्हटलंय हरिणाम ईश्वरस्यैव, हम्म. म्हणजे ईश्वरस्यैव म्हणजे ईश्वरासारखा, ईश्वरस्य एव, पण सुग्रीव कुठे ईश्वरासारखा होता? नाही नाही नाही, ओके. ए ए नाही नाही नाही, देव आहे ना ईश्वरस्य, ते. हा, ईश्वरस्य इव नाहीये, एव आहे. हा, एव. देव आहे ते. हा, आणि हरिनाम ईश्वर, तर ईश्वर म्हणजे काय, ईश्वर म्हणजे आपल्याला वाटतं देव, पण ईश्वर या शब्दाचा मूळ अर्थ आहे स्वामी किंवा मालक. हम्म, असं. तर हरिनाम ईश्वरस्य सुग्रीवस्य हा शब्द असा पूर्ण आहे, म्हणजे सगळे षष्ठीत आहे. कारण हरिनाम ईश्वरस्य हे दोन्ही सुग्रीवाची विशेषण आहे. सुग्रीवाचं विशेषण काय आहे, वानरांच्या स्वामी तो सुग्रीव, आणि सुग्रीवस्य उपशृण्वंत हा, हा, उपशृण्वत हा असं असल्यामुळे ते सगळे षष्ठीमध्ये गेले. म्हणजे तुम्हाला ईश्वर या शब्दामुळे जरा कन्फ्युजन झालं असेल, पण ईश्वर म्हणजे इथं स्वामी असं समजा. ईश किंवा ईश्वर म्हणजे काय, स्वामी,
मालक. स्वामी, हा म्हणजे हा. वानरांच्या स्वामी. पण एव म्हणजे पुन्हा सारखाच ना? नाही नाही नाही, एव म्हणजे च. हो, इ- च ईश्वरा च. इव इव ईश्वरच इव म्हणजे इव म्हणजे सारखा. सारखा. एव एव म्हणजे च. किंवा म्हणजे आणि एवम अच्छा. आणि एवम म्हणजे असं, असं किंवा हा असे. हा. हे तिन्ही खूप ओके. सारखे शब्द आहेत आणि सुरुवातीला याच्यात कन्फ्युजन होण्याची खूप शक्यता असते. एव, इव आणि एव, एवम आणि इव. एव म्हणजे च. हा एवम म्हणजे एवम म्हणजे असे. एवम सतत युक्ता ये, हा. असं एवम हो. म्हणजे असं. नंतर आणि इव म्हणजे सारखा. इव म्हणजे सारखा. हा. आणि तसंच कथम म्हणजे आपल्याला वाटतं कथम म्हणजे काही सांगायची आहे की काय कथा वगैरे, पण कथम म्हणजे कसे. हा. हा. तर हे शब्द नेहमी लक्षात ठेवा. हम्म. हम्म. म्हणजे स्वामी म्हणजे लीडर असा का, वानरांचा लीडर? नेता वेगळं, स्वामी म्हणजे मालक. मालक आणि नेता यात फरक आहे. मालक म्हणजे असा, आता नोकरांचा जो मालक असतो तो मालक म्हणजे अक्षरशः मालक असं स्वामी. ओके. जसं म्हणजे एम्प्लॉयर म्हणू शकतो आपण त्या अर्थाने, नाही का? असं. बर. हा. म्हणजे बऱ्याचदा आता एक उदाहरण देतो मी, नेता आणि स्वामी याच्यात काय फरक आहे. हम्म. आता एखादी समजा सरकारी ऑफिस असेल, तर त्यांचा स्वामी कोण असतो किंवा मालक कोण असतो? सरकार असतं, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार. पण त्यांचा नेता कोण असतो? तो लोकल ऑफिसचा जो ऑफिसर असतो तो त्यांचा नेता असतो, पण तो त्यांचा मालक नसतो, नाही का? तसं. हम्म. त्यामुळे नेता आणि मालक याच्यात फरक आहे. कंपनी मालक असते तिच्या एम्प्लॉईची, नाही का? पण कंपनीने एखाद्याला त्यांच्यातल्याच एखाद्याला नेता केलेलं असतं, नाही का? आणि म्हणजे त्याचं त्यांना बॉस ऐकावं बॉस लागतं. बॉस. हा म्हणजे बॉस म्हणतो तो. बॉस म्हणजे मालक नाही असं. मला हा. हा नाही नाही, बॉस म्हणजे मालक नाही. बॉस म्हणजे मालक नाही का? नाही 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 नाही. जसं मग आता बिर्लाची कंपनी नक्की असेल, टाटा किंवा टाटा किंवा बिर्लाची कंपनी असेल तर टाटा बिर्ला मालक असतात. पण मालक हा हा त्यांचा हम्म. नेता असेल तो कोण, जो लोकल नेता म्हणजे बॉस असं म्हणतो फोरमन का? किंवा त्यांचा लीडर असतो. किंवा जसं युद्धामध्ये, लीडर हा, बॉस. तो तो तेवढ्या वेळापुरता तो लीडर असतो, तो मालक नसतो. मालक वेगळा. हम्म. नेता हा शब्द कशापासून तयार झालाय? निनयती याच्यापासून नेता म्हणजे जो नेतो, ज्याच्या मागोमाग बाकीचे जातात, तो निनयतीपासून नेता हा तयार झालाय शब्द असं. असं. नेतृ ऍक्च्युली मूळ शब्द आहे नेतृ, जसं पितृ, भ्रातृ. हा, तसा नेतृ. आणि नेतृचं प्रथमा एकवचन होतं नेता. ठीक आहे. 13वा श्लोक बघूया आपण. सर्वतः सुकृतम तावत् सीताया परिमार्गणम सागरम तु समासाद्य भूयो नष्टम मनो मम. हम्म. तर आता कोणीतरी विचारलं होतं ना की हा एक नक्की कोण म्हणतंय? हे सगळं रामच म्हणतोय अजून तरी. हा. तर राम आता म्हणतो की तावत सीताया परिमार्गणम सर्वतः सुकृतम. म्हणजे सीताया परिमार्गणम तावत, तोपर्यंत म्हणजे सीतेच्या शोधापर्यंत, सगळं व्यवस्थित, सगळं सर्वथा म्हणजे सगळं सुकृत म्हणजे सगळं आता बऱ्यापैकी झालंय. हा. पण तू म्हणजे परंतु सागरम समासाद्य मम मनः पुन्हा नष्टम. पण समुद्राला सम आसाद्य, समासाध्य म्हणजे समास आद्य असं नाही बरं. सम आसाध्य, आसाध्य म्हणजे ओलांडणे. हा. म्हणजे आता समुद्र ओलांडून जायचंय या विचाराने माझं मन पुन्हा ब्लँक होतं. नष्टम म्हणजे ब्लँक होणे अक्षरशः. काही सुचत नाही असं, नाही का?
सोपं आहे हे. बरोबर. समासाध्य म्हणजे काय? सम अधिक असाध्य. सम हा उपसर्ग आहे. हा, असाध्य म्हणजे ओलांडणे. हा, म्हणजे परंतु समुद्राला ओलांडायचंय. सम म्हणजे चांगल्या चांगल्या पद्धतीने ओलांडायचंय असं या अर्थाने. ओके. हा, सम. हा, हा, तसं आपण संयोज्य वगैरे म्हणतो ना, सम तसं. तर समुद्राला व्यवस्थित ओलांडूनच आता पुढचं कार्य होणार आहे. म्हणजे ठीक आहे, आता सगळी मिळाली वगैरे, सगळं कळली कुठे आहे ती. पण आता आणि म्हणजे आता आपल्याला असं वाटतं सगळे आता विमानं वगैरे आहेत सगळे म्हणून. पण जस्ट कल्पना करा की 100 वर्षापूर्वीपर्यंत जेव्हा एका प्रदेशातून विशेषतः हम्म, हम्म, जिथं भूमी नाहीये म्हणजे, तर तिकडे जायचं तर म्हणजे सामान्य लोकांमध्ये सुद्धा किती मनावर दडपण येत असेल ना, की अरे बाप रे, एवढं 25-50 मैल, जरी लंका अगदी आपल्या जवळ असली तरी इतक्या दूर कसं जाणार, नाही का. तर त्यांनी माझं म्हणजे मन पुन्हा भयभीत होतं. म्हणजे ते सहज येते, नाही का असं. 14वा. कथम नाम समुद्रस्य दुष्पारस्य महांभसः हरयो दक्षिणं पारम गमिष्यन्ति समाहिता. आता पुन्हा इथे हरयहा म्हणजे हरीचं बहुवचन हरयहा. हं. समाहिता हरयहा. समाहिता म्हणजे एकत्र झालेले, जमा झालेले. दुष्पारस्य महांभसः. दुष्पारस्य म्हणजे दुष्पार म्हणजे जसं मी म्हटलं ना, हा शब्द जो असतो तो नेहमी एखादी गोष्ट कठीण आहे असं म्हणायचं असतं तेव्हा हा प्रत्यय लागतो. तर दुष्पार म्हणजे पार करायला कठीण. तर पार करण्याला कठीण अशा महांभसा दुष्पारस्य समुद्रस्य म्हणजे अं, हे सगळे षष्ठी आहेत. आणि दुष्पार महांभस हे सगळे समुद्राची विशेषण आहेत म्हणून सगळे षष्ठीमध्ये गेले. दुष्पारस्य महांभस्य समुद्रस्य दक्षिणं पारम कथं गमिष्यति. अशा महासागराच्या दक्षिणं पारम म्हणजे दक्षिणेला दक्षिणेला पार कसं कसं जायचं, कसे जातील रादर. हा, हे गोळा झालेले एवढे सगळे वानर कसे जातील. एखादा हनुमान जाऊ शकेल, बाकी सगळे कसे जातील असं. त्यात काही शंका आहे का कोणाला? म्हणजे की पारम म्हणजे किनारा होते का मग दक्षिण पारम. हो ना, आपण म्हणतो ना दक्षिण हे पार करणे म्हणजे पार हा शब्द ना, पर म्हणजे पलीकडचं. पल्ल्याड. हा त्याला म्हणतात पार. तसं पार करणे म्हणजे जसं पर परदेवता, म्हणजे पलीकडची अल्टिमेट. हा, तर नेहमी पलीकडच्याला नेहमी किंवा परा किंवा पार असं म्हणतात. पार म्हणजे पलीकडचा तीर, त्याला म्हणतात पार. दक्षिणम आणि पारम म्हणजे महांबस म्हणजे म्हणजे अंबस म्हणजे पाणी. म्हणजे सागर. अंबस म्हणजे जलसाठा, त्याला अंबस म्हणतात. अंबम. आणि महाअंबस म्हणजे मोठा सागर म्हणजे महासागर. हम्म. आता महांबस आणि समुद्र हे दोघांचा अर्थ तसा एकच आहे. म्हणजे आणि हरयो म्हणजे वानर आहे ना हा इकडे. हरयो म्हणजे इकडे वानर आहे ना, मग हरी हा म्हणजे तुम्ही म्हणजे वानर हरयो. म्हटलं. हरयो हा शब्द मूळ आहे हरयहा. जसं आपण हरया. रामो राजवणी म्हणतो ना, रामाचं रामो हम्म होतं, तसं हरयो हम्म इथं हरयहाचं हरयो झालं. तर हरयहा हम्म समाहिता हरयहा. हरया म्हणजे कवी कवी कवयहा. तसं अनेक कवी असेल तर हम्म. कवयहा होतं ना, तसं हो हरिही हो. हरी हरयहा. पण इथे हरी या शब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा सांगतोय मी, वानर आहे. हरी म्हणजे हम्म. वानर. विष्णू नव्हे. हम्म असं. हम्म हा, हम्म हा, असं. हम्म. हम्म. पुढचा श्लोक. इत्युक्त्वा शोक संभ्रांतो राम शत्रुनिबर्हणः हनुमंतं सॉरी सर, ते समाहिता एक राहिलं. समाहिता म्हणजे काय?
समाहिता म्हणजे जमलेले, आहित म्हणजे सम आहित, आहित म्हणजे बोलवलेले. हा, आणि समाहित म्हणजे चांगले जमलेले असं, चांगले जमलेले बोलवलेले असं या अर्थाने. ओके. हम्म. हा. ओके, थँक्यू. हम्म. हा, तर इत्युक्त्वा शोकसम्भ्रान्तो रामः शत्रुनिबर्हणः हनुमन्तं महाबाहु ततो ध्यानमुपागमत्. त्याचा अन्वय असा आहे. परत इथं ना आधी आपण बघूया क्रियापद काय, क्रियापद काय उपागमन. नंतर मग आता करता काय काय आहे, सगळे प्रथमेमध्ये काय काय, राम हा शत्रुनिबर्हण हा महाबाहु शोक सम्रांत. तर हे चार शब्द प्रथम येते, त्यामुळे हे सगळे रामाची विशेषण असणार. शोक सम्रांत शत्रुनिबर्हण महाबाहु राम इति हनुमंत उक्त्वा ध्यानम उपागमत. म्हणजे कसा, शोक सम्रांत शोकाने संभ्रमित, शत्रुनिबर्हण शत्रूचा निपात करणारा, महाबाहु राम असे, इति म्हणजे असं, हनुमंतम द्वितीया हनुमंताला, उक्त्वा म्हणून, ध्यानम म्हणजे ध्यानात, ध्यानाला किंवा द्वितीया उपागमत ध्यानाकडे किंवा ध्यानाला, हा उप आगमत म्हणजे जवळ गेला किंवा ध्यानात गेला असं, ध्यानाच्या जवळ गेला किंवा ध्यानात गेला किंवा ध्यानात मग्न झाला असं. उप आगमत. समजलं? हम्म. तम तु शोक परिद्यूनम रामम दशरथात्मजम उवाच वचनम श्रीमान सुग्रीव शोकनाशनम. आता याचं परत आपण क्रियापद कुठलं आहे, उवाच म्हणाला. करता काय प्रथमेत काय, श्रीमान सुग्रीवा. सुग्रीवा करता, त्यामुळे श्रीमान सुग्रीवा उवाच. हा, आता कोणाला, आता द्वितीयेतले सगळे कोण कोण आहेत, शोक परिद्यूनम दशरथात्मजम रामम. आता ही सगळी, हा आता इथं कोणाला म्हणाला, रामाला म्हणाला. काय म्हणाला, शोकनाशनम वचनम. तर इथे उवाच हे जे ना म्हणाला, तर हे द्विकर्मक क्रियापद आहे. द्विकर्मक क्रियापद म्हणजे बघा, कोणाला म्हणाला तो शब्द, ज्याला म्हणाला तो पण द्वितीयच जातो, आणि काय म्हणाला ते पण द्वितीयच जातो. काय म्हणाला, शोकनाशनम वचनम म्हणाला, शोकनाशक वचन म्हणाला. म्हणून शोकनाशनम वचनम हे दोन्ही शब्द द्वितीय येते. आणि कोणाला म्हणाला तोही परत द्वितीय झाला. शोक परिद्यूनम दशरथात्मजम रामम. तम तम म्हणजे त्या, सहाचं द्वितीया. तम शोक परिद्यूनम दशरथात्मजम रामम. इथे बघा, तुम्हाला वाटेल की हे सगळे तम शोक परिद्यूनम दशरथात्मजम रामम शोकनाशनम वचनम, ते काय काय आगगाडी काय बाबा ही. तर ही आगगाडी आपल्याला जरा वेगळी करावी लागेल. पहिले जे चार शब्द आहेत द्वितीयतले, तम शोक परिद्यूनम दशरथात्मजम, ही तीन शब्द राममची विशेषण आहेत. आणि हे एक कर्म आहे राम हे. आणि दुसरं वचनम उवाच, तर वचनम हे दुसरं कर्म आहे, पण त्याचं विशेषण आहे शोकनाशन. तर ही जरा म्हणजे हा वाक्य अर्थ समजायला सोपं आहे, पण याची जरा वैशिष्ट्य लक्षात घ्या वाक्याचं, की दोन द्विकर्मक वाक्य आहे हे. आणि तम शोक परिद्यूनम दशरथात्मजम रामम हा एक ग्रुप झाला, आणि मग शोकनाशनम वचनम उवाच हा एक दुसरं कर्म झालं. असं, त्यामुळे याचा अर्थ असा, श्रीमान सुग्रीव त्या शोकाने दुःखी दशरथ पुत्र रामाला शोकनाश करणारे वचन किंवा वाक्य म्हणाला. आता इथं श्रीमान सुग्रीव हा का म्हटलेला आहे, म्हणजे बघा इथं वास्तविक राम कुठे आणि सुग्रीव कुठे. म्हणजे पण इथं या वाक्यामध्ये वाल्मिकी ऋषींनी सुग्रीवाला श्रीमान म्हटलंय,
का बरं? कारण त्या त्या प्रसंगी सुग्रीव हा राजा होता, नाही का, आणि राम वनवासी होता. आणि त्याची बाकी शोकमग्न वगैरे तर होताच तो, पण मुख्य म्हणजे राम हा वनवासी. राम काही तेव्हा राजा नव्हता, पण सुग्रीव राजा होता, म्हणून त्याला श्रीमान म्हटलेलं आहे. म्हणून श्रीमान सुग्रीव. हम्म. तर इथे बघा, प्रत्येकाला विशेषण आहे. सुग्रीवाचं विशेषण आहे श्रीमान, रामाचं वचन आहे तम शोक परिद्युनम दशरथात्मजम, वचनमचं विशेषण आहे शोकनाशन. समजलं? परिद्युनम म्हणजे मग दुःखी का? दुःखी. परिद्युनम म्हणजे दुःखी. शोक आणि तम परिद्युनम. म्हणजे काय मग इथे? सहा सहाचं द्वितीय. सहाचा तम. ओके. हं. तो राम असं का? त्या रामाला असं आपण म्हणतो ना, त्या मुलाला. त्या म्हणजे कुठल्या? तो राम. कुठला राम? की जो आतापर्यंत जो काही बोलू शकत नाहीये वगैरे वगैरे, ध्यानात मग्न झालेला आहे त्याला. हम्म. हा. पुढचा श्लोक 17वा. किम त्वं संतप्यसे वीर यथान्य प्राकृतस्तथा मैवं भूस्त्यज संतापम कृतघ्न इव सौहृदम. तर आता इथं बघा की संतप्यसे हे आहे क्रियापद. एक लक्षात घ्या, जेव्हा वाक्यामध्ये जेव्हा क्रियापद असतं ना, तर एकतर त्या वाक्याला कर्ता तरी पाहिजे किंवा संबोधन तरी पाहिजे. बरोबर? तर इथं संतप्यसे. आता हे संतप्यसे जे क्रियापद आहे, हे काय ज्याला म्हणतो आपण मध्यम पुरुषात आल्यामुळे तिथं संबोधन येतं, करता येत नाही. कारण मध्यम पुरुषाला जेव्हा काहीतरी, मध्यम पुरुषाशी जेव्हा संवाद होतो, तेव्हा तो संबोधन वापर करावा लागतो, मग करता नसतो त्याला. त्यामुळे हे वीर. वीर. हा. वीर, हे वीर. हा. यथा. हा म्हणजे जसं अन्य हा प्राकृत हा तप्यते, जसे अन्य म्हणजे प्राकृत हा शब्द आहे ना, प्राकृत आणि संस्कृत याच्यात दोन फरक आहे. प्राकृत म्हणजे काय? साधारण, सामान्य. आणि संस्कृत म्हणजे संस्कारी लोक, ज्याला आपण म्हणतो तसं, नाही का. कुठली संस्कृत म्हणजे संस्कार केलेलं असं. मग ती वस्तू असो, म्हणजे व्यक्ती असो का कोणी असो. हा. जे प्राकृत म्हणजे सामान्य, की ज्यांना आपलं भावना हे करता येत नाही वगैरे वगैरे असं काही. तर जसं यथा अन्य प्राकृता तप्यते, जसं तथा त्वया किम संतप्यसे, जसे बाकीच्या लोकांसारखं हा तसं तुम्ही का संताप करत आहात. हा. एवं मा भूहू. हा. असं नका करू. असं नका होऊ. हा. भूहू म्हणजे असं नका होऊ असं. सौहृदम कृतघ्न इव संतापम त्यज. हे उपमा एकदम गमतीदार दिलेली आहे. सौहृदम कृतघ्न इव. हा. म्हणजे सौ स हा सौ म्हणजे सौहार्द सोडणाऱ्या कृतज्ञाप्रमाणे आपण संतापाचा त्याग करा. एखादा कृतज्ञ माणूस असतो, की जो सौहार्द म्हणजे मैत्रीचा जसा त्याग करतो. सौहार्द म्हणजे मैत्रीपूर्ण व्यवहार, नाही का. तर कृतज्ञ माणूस कसा असतो? तो उपकार जरी केले तर त्याची फेड तो अपकाराने करतो, म्हणून त्याला कृतघ्न म्हणतो आपण, नाही का. कृतघ्न म्हणजे घन केले. कृत घन म्हणजे कृत म्हणजे केलेलं, आणि घ्न म्हणजे केलेल्याचा नाश करणारा. आणि कृतज्ञ आणि केलेल्याची ज्ञ म्हणजे जाणीव ठेवणारा, नाही का. कृतज्ञ म्हणजे जाणीव ठेवणारा, आणि कृतघ्न म्हणजे केलेल्याचा नाश करणारा. तसं तर तुम्ही कृतज्ञासारखा तुम्ही संताप सोडून द्या, असं तो सांगतो सुग्रीव. समजलं? समजलंय हो हा सर. श्लोक? हा. ठीक आहे. सौहृदम म्हणजे सर? सौहृदम म्हणजे सुहृद. सौहृद म्हणजे मित्र. सौ सुहृद म्हणतो ना आपण. सुहृद म्हणजे सॉरी, पण हे सौहृदम आहे. हे सौहृदम
नाही नाही, सुहृद म्हणजे मित्र. सौहृद म्हणजे मित्राला, सौहृदम कृतघ्न इव म्हणजे मित्राला